मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं आम्ही निघालेलो होतो कोकणामध्ये म्हणजेच दिव्यागरला। तर मस्त असा छानसा ताम्हिणी घाटामध्ये पडणारा रिमझिम पाऊस एन्जॉय करत आम्ही निघालेलो होतो। दिव्यागरला आम्ही आमच्या जे आहे हॉटेलवर पोहोचलेलो होतो आणि जेवणही केलं दुपारचं इथंच आणि इथेही आम्ही थोडेसे शूट केले। तर आम्ही एवढे सगळेजण आलेलो होतो दिव्यागरला। आता आम्ही निघालेलो आहोत बीचवर। साधारणतः संध्याकाळची वेळ झालेली होती। सकाळी साधारणतः आम्ही 8 वाजता निघालेलो होतो। 3-3:30 ला जेवण केलं पोचल्यानंतर आणि आता मी 5-5:30च्या आसपास बीचवर निघालेलो आहात। तर मुलं तर सुपर एक्साइटेड होती बीचवर जाण्यासाठी। गेल्या शार्विनी जैन तिला काही अजून खेळणी लागतात ते घेतली बीचवर खेळण्यासाठी आणि मस्त आम्ही निघालेलो होतो बीचवर एन्जॉय करत मुलं निघालेली होती। आणि मस्त आता इथं बीचवर जायचं म्हणलं की हे शार्वीला खेळणं लागतंच, त्यामुळे तिने ती खेळणी वगैरे घेतली आणि आम्ही निघालो। मुलं तर सुपर एक्साइटेड होती बीच पाहण्यासाठी। पण त्यांना जसं कळलं की आपण कोकणात चाललोय तसं मुलांनी एकच गोंधळ केलेला होता की मम्मी कधी पोहोचणार। तर मुलांना बीचवर जायचं मुलांना खाण्यापिण्याची काहीच शुद्ध राहत नाही। त्यांना असं होतं की कधी बीचवर जाईन, त्यामुळे शिवांश तर सुपर एक्साइटेड होता आणि शार्वीलाही आता बीच मस्त आहे म्हणजे बीचवर पाणी वगैरे खेळायला भेटते हे तिलाही थोड्या प्रमाणात, त्यामुळे ती पण खूप एक्साइटेड होती। तर पाहू शकता तुम्ही संध्याकाळचा हा छानसा असा सूर्यप्रकाश पडलेला होता, सूर्य मावळतीला चाललेला होता, त्यामुळे वातावरण एकदम आल्हाददायक होतं। 2 दिवसापूर्वीच इथेही पाऊस पडून गेलेला होता, त्यामुळं मस्त छानसं असं वातावरण झालेलं होतं। आणि आता फायनली आम्ही बीचवर पोहोचलेलो आहोत। मुलं तर खूप एक्साइटेड आहे आणि आम्हीही खूप एक्साइटेड आहोत। पोचल्या इथं पाहू शकता तुम्ही थोडीशीच गर्दी होती, कारण इथे वादळ आधी येऊन गेलेलं होतं, त्यामुळं क्राऊड खूप क्राऊड आहे। नाही तर दिव्यागरला ह्याच्यापेक्षा खूप क्राऊड असतो नेहमी। दिव्यागर हे बीच भरलेलं असतं। लहान मुलांना तर बीच आवडतं, त्याचप्रमाणे मोठ्या माणसांनाही बीच खूप आवडतं। पाण्यामध्ये खेळायला कुणाला आवडत नाही आणि एवढं समुद्राचं अथांग असं पाणी बघून सगळ्यांनाच पाण्यामध्ये खेळूशी वाटतं। आता ती जी आहे ना मुलं पाण्यात गेली, शिवांश, शार्वी, ओवी सगळेजण पाण्यात खेळत होते। शार्वीने ही फ्लोटिंग टूब आणलेली होती, तर त्या साहाय्याने तिला हे जे आहे ना पाण्यामध्ये घेऊन गेलेले होते आणि मुलं खूप एन्जॉय करत होते। खूप दिवसांनी आम्ही बीचवर आलेलो होतो, त्यामुळे मुले खूप आनंदी होती। आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही इथे जे आहे ना ड्रॅगन बोट आहे, तर ह्या ड्रॅगन बोटवर सगळे बसून ना खूप एन्जॉय करत होते। त्या ड्रॅगन बोटमध्ये आम्ही बसलेलो नव्हतो, परंतु मी व्हिडिओ काढलेला होता दुसऱ्यांचा, तर खूप छान वाटत होतं। आणि सगळ्यात शेवटी जे आहे ना आम्ही इथं फोटो वगैरे क्लिक केले, मुलांनी खूप एन्जॉय केलं। त्यानंतर आम्ही रिटर्न आलो। रिटर्न येता करता अंधार झालेला होता। बीचवरून आल्यानंतर मुलांनी आवरून घेतलं, आंघोळ्या वगैरे केल्या मुलांनी। आणि हा रिसॉर्टचा व्ह्यू आहे। दुपारी जे मासे आणलेले होते आम्ही मासळावरून, तर ते मासे बनवायला दिलेले होते। जेवण होण्यासाठी टाईम होता, त्यामुळे मग इथं मुलं थोड्या वेळ खेळत होती, आम्हीही थोड्या वेळ एन्जॉय केला। आणि खूप वेळ झालं होतं आम्हाला, आम्ही जेवणाची वाट बघत होतो, परंतु तिकडून कॉल आला होता की खूप गर्दी आहे, तुम्ही 9:30 वाजता या। तर मग तोपर्यंत काय करायचं म्हणून आम्ही इथे जे आहे ना बेडरूममध्ये सगळेजण बसलेलो होतं। मुलंही एन्जॉय करत होती, त्यांचं मुलांचं गेम खेळणं वगैरे चालू होतं आणि आम्ही तिघीजणी बसून गप्पा मारत होतो। ही खेळत होती तिच्या खेळण्यांसोबत, जे बीचवर जाताना तिने खेळणी घेतलेली होती, आणि आम्ही इथं तिघी मैत्रिणी बसून गप्पा मारत होतो।
कारण जाण्यासाठी तर वेळ होता. मग म्हटलं चला मुलांना म्हटलं इथेच तुम्ही रूममध्ये खेळा. मीही इथे बसून तिघीजणींना मस्त एन्जॉय करत होतो, गप्पा मारत होतो. आपलं रोजचंच काय झालं वगैरे किंवा इतर काही आपल्या शाळेतल्या. दोघीही जॉब करतात, मीही जॉब करते, तर आमच्या जॉबच्या वगैरे गप्पा चाललेल्या होत्या. हा आमचा रिसॉर्ट आहे. तर इथे आम्ही बुक केलेली ती रूम आणि समोरचा जो व्ह्यू आहे ना तो खूप छान आहे. दिव्यागरमध्ये ना तुम्हाला खूप छान छान रिसॉर्ट आणि रूम्सही मिळतात. फक्त तुम्ही बार्गेनिंग करून रूम्स घ्यायचे आहेत. आणि आम्ही निघालेलो होतो फायनली जेवण करायला. तर आम्ही इथे जेवण करायला आलेलो होतो आणि पाहू शकता तुम्ही इथलं पण जे आहे ना एरिया खूप छान आहे. म्हणजे कोकणामध्ये ना स्वच्छता खूप आहेत. तर जिथेही कोकणामध्ये जाताल ना तिथे तुम्हाला खूप स्वच्छता मिळते. इथली लोकं खूप कष्टाळू आहेत आणि इथे मुलं एन्जॉय करत होती. शार्विहीचं खेळणं तर जिथे जाईल तिथे तिचं खेळणी आणि तीच होती. कारण तिला खेळण्यांशिवाय जमतच नव्हतं. इथे जे आहे ना यांचे जे ओनर आहेत हॉटेलचे, त्यांनी इथे बुलेट, यमा ह्या अशा गाड्यांचा ना शो केलेला होता. म्हणजे लावलेल्या होत्या गाड्या. तर खूप छान वाटत होतं. मुलं त्याच्यावर बसून एन्जॉय करत होती. आणि इथं आम्ही थोडेसे मुलांनी फोटो वगैरेही काढले, व्हिडिओही काढले. कारण एकंदरीतच मुलांना बाहेर गेलं की फोटोची वगैरे आवड असतेच. इथं पहा ह्या अशा छानशा अशा गाड्या लावलेल्या होत्या आणि सगळ्यांचं हेच आकर्षण होतं. सगळेजण येऊन गाड्या बघत होते. त्याचप्रमाणे इथं पहा दिवाळीनंतर जो किल्ला असतो ना तोही असाच होता बनवलेला. खूप सुंदर बनवलेला होता. त्यानंतर आमचं जेवण आलं. हे आम्ही दुपारी जे मासे घेतले होते मासळावरून तर ते आहे. त्यांनी आम्हाला इथे फिश फ्राय करून दिलं. त्याचसोबत आम्हाला त्यांनी ही ग्रेव्हीही करून दिली. करी म्हणू शकता. तीही आम्हाला त्यांनी बनवून दिली. त्याचप्रमाणे भात बनवून दिला, भाकऱ्या बनवून दिल्या. हे असं आमचं संपूर्ण जेवण आहे आणि जेवण आलेलं आहे तर आम्ही सगळ्यांनी जेवण एन्जॉय केलं. मुलांनाही जेवण खूप खूप आवडलं. असा हा आमचा कोकणामधला वन डे छान असा एन्जॉय झाला. जेवणही खूप छान होतं आणि सगळ्यांनी जेवण खूप एन्जॉय केलं. तर हे मासे जे आहे ना आम्ही साधारणतः 2 किलोच्या आसपास आणले होते. त्याचप्रमाणे प्रॉन्सही आणलेले होते. तर प्रॉन्स फ्रायही करून दिलं तर त्यांनी भातही दिला तर भरपूर असं जेवण दिलं होतं. असा हा आजचा आमचा वन डेचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक छोटी छानशी कमेंटही करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्येही आपण कोकण म्हणजे दिव्यागरच पाहणार आहोत कारण दुसऱ्या दिवशीचा ही व्हिडिओ आहे. त्यामुळे स्टे ट्यून आणि नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. अच्छा भेटू तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.